नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीला विचारत असतो की मिस इंदोर काय झालं. तेव्हा ती त्याच्याकडे अगदी शांत नजरेने बघत असते. अर्णव विचारतो की मिस इंदोर काही प्रॉब्लेम आहे का, तुला काही बोलायचं आहे का. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि नंतर अर्णवला ती म्हणते की अर्णव सर, मला काही प्रश्न पडले होते, त्याची उत्तरं ना मिळतच नाही आहेत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर कमॉन, बोल आता काय झालं आहे, मनामध्ये काही ठेवू नको. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला एक गोष्ट विचारायची होती, ते म्हणजे त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं. तेव्हा तो म्हणतो की कधी. ईश्वरी म्हणते की काल. म्हणजे मला जरा तुम्ही एक गोष्ट सांगा, आपण उदयकांतकडे गेलो होतो त्यावेळेला तुम्हाला मामीने वगैरे कॉल केला होता का, किंवा तुम्ही मामीला उदयकांत सापडल्याचा पत्ता सांगितलं होतं का. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, म्हणजे हे सगळं का विचारते तू. ईश्वरी म्हणते की सांगा ना. तेव्हा अर्णव सांगतो की प्रश्नच येत नाही. म्हणजे मिस इंदोर, उदयकांत आपण घरातून निघत होतो तेव्हा फोन आला, आपण गडबडीत निघालो आणि त्याच्यापर्यंत पोचलो. या सगळ्या घाईघाईमध्ये मला मामीला सांगायला वेळच कुठे मिळाला, हे सगळं मी काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की म्हणजे तुम्हाला हा प्रश्न पडत नाही आहे का. अर्णव म्हणतो की कोणता प्रश्न. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामी तिथे कशा काय पोचल्या. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, त्यात काय एवढं, कदाचित तिला मामाने वगैरे सांगितलं असेल तो पत्ता आणि मग ती तिकडे पोहोचली असेल. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, तसं काहीही झालेलं नाही आहे, मामाने कोणताही पत्ता सांगितलेला नाही. म्हणजे मला मामाने सांगितलं की तुम्ही सांगितलं असेल, म्हणून मी तुम्हाला विचारलं. मामानेही मामीला काही सांगितलेलं नव्हतं किंवा कॉलही झाला नव्हता. मग मला एक प्रश्नच पडतो आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला मामीवर डाऊट येतो आहे की मामी तिथे अचानक कशी पोचली, राईट. तेव्हा ती म्हणते की हो, तसंच आहे, म्हणजे मामी तिथे पोचली कशी अचानक. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, उगीचच तू कुठल्याही गोष्टीवर डाऊट घेऊ नको. मला माहिती आहे की सध्या तुझ्या मनात खूप विचार सुरू असतात, पण मामीच्याबद्दल नॉट मामी, म्हणजे ती हे सगळं करते किंवा जी बाई या सगळ्याच्या मागे आहे ती मामी आहे, असं म्हणायचं आहे का तुला. ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. अर्णवला ती म्हणते की हो म्हणजे. तेव्हा अर्णव म्हणतो की नो नो मिस इंदोर, अजिबात असा विचार करू नको. मामी नाही आहे ती, कारण की मामीने आमच्यासाठी किती काय केलं हे माहिती आहे. मामी कधीच या घराच्या असं वाईटावर वगैरे टपणार नाही आहे. तू खूपच चुकीचा विचार करते. म्हणजे तुला सांगायचं झालं तर मामी हे सगळं काहीच करू शकत नाही, बिकॉज मामीचं मन खूप चांगलं आहे, हा मला माहिती आहे. ती जरा फटकळ आहे, पटकन बोलून टाकते आणि शिवाय ती तुलाही खूप घालून पाडून बोलते, तिच्यामुळे घरात भांडण देखील लागते. पण मामी असं करणं अजिबात चुकीचं आहे. कारण की जेव्हा आई गेली होती आणि आमच्याकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते तेव्हा मामीने सगळं केलं होतं. तिने बिचारीने स्वतःचे दागिने विकले होते आणि आम्हाला शिक्षणासाठी खर्च करून दिला. त्यामुळे मी तिच्याबद्दल खूप मानतो. मी तिच्याबद्दल कधी चुकीचा विचार नाही करू शकत. पण ईश्वरी आता म्हणते की अर्णव सर, आज जे काही दिसलं ना मला, म्हणजे अचानक मामी तिथे येणं हे मला काही साधं वाटलं नाही, म्हणून मी तुम्हाला बोलून दाखवलं, बाकी काही नाही. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, म्हणजे तुला जे काही वाटतंय ते समजतंय मला, पण असा विचार करू नको. ईश्वरी म्हणते की पण मग माझ्या प्रश्नाचं उत्तर कसं सापडेल. अर्णव म्हणतो डोंट वरी, आपण मामीला विचारूया याबद्दल की तुला ते कसं समजलं. ओके, ती देईल मग त्याचं उत्तर, तू नको इतका विचार करू, आराम कर आता, असं म्हणून तो ईश्वरीला झोपायला सांगतो. पण ईश्वरी मात्र झोपत नाही. ती झोपलेली असते, अंग टाकते, पण तिच्या डोक्यात मात्र तो विचार सुरूच असतो. ती म्हणते की नाही, का अर्णव सर बोलले म्हणून मी अशी शांत बसू शकत नाही. माझ्या डोक्यामध्ये विचार आहे, त्याचं शंकांचं निरसन मला केलं पाहिजे. तर वल्लरी अगदी आराम के साथ रूममध्ये बसलेली असते. म्हणजे जे काही घडलं आहे त्याबद्दल तिला खूप बरं वाटत असतं. फायनली ती शुटकेचा श्वास टाकते आणि म्हणते की वा वल्लरी, वल्लरी, तू अगदी कमाल आहेस. या एका दिवसामध्ये तू काय काय केलेलं आहेस, खरंच म्हणजे ग्रेट आहेस तू, ग्रेट. तुला ना एखादा अवॉर्डच जाहीर केला पाहिजे खरं तर. एका दिवसात तू किती काय बदलून टाकलं, म्हणजे कमाल आहेस तू. खरं तर उदयकांत हा तुझ्या वाट्यात खूप येत होता, परंतु त्याला तू तुझ्या वाटेतून कायमचं काढून टाकलंस ना, ते खरंच खूप बरं केलंस. बघितलं कसं वाटेवर लावलं मी त्याला. मला खूप त्रास देत होता, शेवटी गेलाच ना वरती. काही झालं तरीही मला त्रास देणाऱ्याचे हे असेच हाल होणार आहेत. खरंच कसा फासावर लटकवला, जा आता वरती. आणि हो, दोन्ही भावांना एकदम वरती पाठवलेलं आहे मी, कमाल आहे मी. आता फायनली मला पार्टी करण्याचा मूड आहे. बल्ले 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 बल्ले, ओ ओ असं करून ती जोरजोरात ओरडत असते. नंतर ती उठते आणि म्हणते की नाही नाही,
पार्टी करण्याच्या आधी अगोदर दोन्हीही भावांना श्रद्धांजली वाहून घेऊया, म्हणजे कसं पुढचं काम करायला मी मोकळे झाले ना, असं म्हणून ती आता खुश होत असते. आणि मग दोघी भावांना श्रद्धांजली वाहत म्हणते की चला दोघेही भाऊ आता एकदम वरती भेटा आणि हो वरती भांडत बसा, तिथे मी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करायला येणार नाही, असं ती बोलते. तर दुसरीकडे श्रावणी सोमवारची पूजा घरात सुरू असते. सकाळी अंजली तिथे नसते. नम्रता नेहमीप्रमाणे येते आणि म्हणते की आजी हे बघा हे सामान आणलं आहे आज श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी, बघा अगदी बरोबर आहे का? तेव्हा आजी म्हणते की हो हो अगदी बरोबर आहे, आता आपण पूजेला सुरुवात करूया, ईश्वरीला येऊ दे. नम्रता ठीक आहे म्हणते आणि इशूला शोधायला येते. तर इथे ईश्वरी ही बाबांजवळ येते आणि हात जोडून म्हणते की बाबा आज तुमची आठवण आली आहे, मला खरंच खूप म्हणजे कळत नाही मी काय करू, या सगळ्या गोष्टी कशा चालल्यात काय घडतायत काहीच कळायला मार्ग नाही आहे. म्हणजे मला संशय येतो आहे, पण त्या संशयाचं निरसन कसं करायचं ना तेच मला समजत नाही आहे. म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे मामी आहे असा डाऊट येतो आहे मला, पण जर काही चुकलं तर त्याच्यामध्ये म्हणजे मलाच दोष लागेल असंही वाटतं आहे मला. काय करू ना काहीच कळत नाही आहे. बाबा काहीतरी मार्ग दाखवा जेणेकरून मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करू शकेन. काय करू ना मला खरंच काही कळत नाही आहे. या सगळ्या गोष्टी या सगळ्या असं मागे लागणं म्हणजे खूप चुकीचं आहे, पण मला काहीतरी हिंट मिळू दे, म्हणजे मी जे प्रयत्न करते त्याने यश मिळू दे, असं तिचं आता म्हणणं असतं. नंतर मग नम्रता ही आजीला म्हणते की आजी मला जरा सांगाल का तुम्ही, म्हणजे ही पूजा आई पण करायची पण मी तेव्हा एवढं लक्ष दिलं नव्हतं, पण आपण ही पूजा का करतो हे मला जरी तुम्ही सांगाल. तेव्हा मग आजी म्हणते की हो नक्कीच सांगेन. अगं पूर्वीच्या काळी काय होते भगवान विष्णू सगळा कारोबार सांभाळायचे, म्हणजे आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी, त्यावेळेला भगवान विष्णू हे सगळा सृष्टीचा कारभार हे महादेवाच्या हाती सोपवून स्वतः निद्रावस्थेत जायचे अशी कल्पना होती आणि असेच असायचे. त्यानंतर मग लागायचा श्रावण महिना, मग श्रावण महिन्यामध्ये सृष्टीचा सगळा कारभार हे भगवान शंकर सांभाळायचे. त्यामुळे भगवान शंकराच्या हाती हा सगळा सृष्टीचा श्रावणात कारभार सुरू असतो. त्यामुळे अशी म्हणणं आहे की भगवान शंकराची त्यावेळेला आराधना करायची, म्हणूनच श्रावणी सोमवारच्या वेळेला शंकराची पूजा करणं हे अत्यंत पवित्र मानलं जातं. म्हणूनच आपल्यासारख्या स्त्रिया किंवा कोणीही श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवामूठ वाहतात. म्हणजे शिवामूठ म्हणजे दर सोमवारी एक प्रकारची मूठ असते. आता पहिले तांदूळ मूग जवस वगैरे असं सगळं असतं, तीळ म्हणा, त्या सगळ्या गोष्टी आपण शिवामूठ व्हायच्या आणि मग देवाची प्रार्थना करायची, जेणेकरून आपल्याला अगदी उत्तम आशीर्वाद मिळतो आणि तुझ्यासारख्या सुवासिनींना अत्यंत शुभ असं सौभाग्य देखील मिळतं, सौभाग्य वाढतं तुमचं त्याने. तेव्हा हे ऐकून तिला खूप बरं वाटतं. नम्रता म्हणते की आजी खरंच हे खूपच छान आहे आणि ना मी दर सोमवारी म्हणजे श्रावणात ही पूजा करणार म्हणजे करणारच. आणि हो मी येते आता, इशू कुठे आहे बघून आलं पाहिजे असं म्हणून ती जाते. तेवढ्यातच आता आजी पण खूप खुश असते, कारण नमू या सगळ्यामध्ये खूपच चांगला इंटरेस्ट दाखवत असते. त्यानंतर आता आजी ही जात असताना आजी नम्रता जाते आणि नंतर ईश्वरी ही बाबांना हात जोडत असताना तिला बाबांचा आवाज ऐकायला येतो. ईश्वरी बाळा सगळं ठीक होईल, काळजी करू नको. आता ती आजूबाजूला बघते आणि तिला बाबांचा आवाज आल्याने ती खूप भावूक झालेली असते. तेव्हा मग आता ईश्वरी बघितल्यानंतर आजूबाजूला ती म्हणते की मला असं जाणवलं की जणू बाबांनीच मला आवाज दिला आहे, बाबांनीच मला हे सगळं केलं आहे. तेव्हा आता हे सगळं झाल्यानंतर ईश्वरी बघत राहते आणि म्हणते की खरंच म्हणजे बाबा मला बाबांनीच सांगितलं आहे, बाबा खरंच थँक्यू, तुम्ही मला आवाज दिलात आणि मला समजलं की मी योग्य दिशेने विचार करत आहे. तुमचा आशीर्वाद असाच माझ्या मागे राहू द्या. आता मी सगळं व्यवस्थित करेन, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे शोधून काढेन आणि तुमच्या मारण्याच्या मागे तुमच्या या सगळ्या गोष्टींच्या मागे कोण होतं हे सगळं मी शोधून काढेन आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं ईश्वरी आता बाबांच्या तिथे अस्थी असतात त्या ठिकाणी नमस्कार करून म्हणते. आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी तिला आता समजलेल्या असतात. तर वल्लरी अजूनही वेळ झाली तरी झोपून असते. मामा तेवढ्यात येतो आणि म्हणतो की अरे हे काय, उन्ह डोक्यावर आली तरीही हे बया अजून आमची झोपून आहे, वल्लरी ये वल्लरी असा आवाज तो देत असतो. तरी ते वल्लरीला उदयकांतने फासावर लटकलेले, त्याचप्रमाणे बाबांचा मृत्यू झालेला हे सगळं झोपेत तिला येत असतं स्वप्नात. ती झोपेत तळमळत असते की नाही नाही मी काय नाही केलं, सोडा मला माफ करा, असं ती झोपेमध्येच तळमळत असते. तेवढ्यातच मामा जोरात आवाज देतो की वल्लरी ए वल्लरी काय झालं गं. तेव्हा आता वल्लरी दचकून उठते आणि म्हणते की काय झालं मला काही कळत नाही. मामा म्हणतो की वल्लरी तू ठीक आहेस ना,
अगं एरवी स्वप्नात सोड, सत्यात कधी कोणाची माफी न मागणारी तू स्वप्नात कोणाची माफी मागत होतीस? ती म्हणते की तुम्ही गप्प बसाव जरा, सतत वेळेला तुमची बडबड ही सुरूच असते. तेव्हा मग मामा म्हणतो की अगं तसं नाही, नेमकं काय झालं आहे ते मला सांगशील का जरा तू? तेव्हा मामा म्हणतो की कसलं स्वप्न पडलं तुला? ती म्हणते की नाही, मला ना रात्रभर झोप लागली नाही. मामा म्हणतो की गप, मारे घोरत होतीस बघितलं मी. तेव्हा ती म्हणते की घोरत असेल तेवढ्यापुरती हो, त्यानंतर मला झोपच लागली नाही, नुसती तळमळत होते. असं सतत वाटत होतं की खोलीत ना कोणीतरी आहे आपल्या खोलीत. मामा म्हणतो की अच्छा, असं वाटणं म्हणजे बरोबर आहे बरं का. कधी कधी काय असतं ना की अतृप्त ज्या आत्मा असतात त्या आपल्या आजूबाजूला वास करत असतात. त्यांना काहीतरी जुना हिशोब चुकता करायचा असतो ना, त्यासाठी ते असतात. तेव्हा ती म्हणते की गप्पा बसता का तुम्ही जरा, उगीचंच घाबरवताय मला. मामा हसायला लागतो आणि म्हणतो की अगं बाई, चल लवकर, तुला कोण, बाकीचेच तुला घाबरतात, चल लवकर आवर. तेवढ्यात ईश्वरी आता काहीतरी विचार करत आत जात असते. आजी थांबवते आणि म्हणते की अगं ईश्वरी, कुठे होतीस तू? नम्रता तुला शोधायला आली होती पूजा करण्यासाठी. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा हो का आजी, करूया पूजा. आजीला आता ईश्वरी म्हणते की आजी, माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. म्हणजे ना आज श्रावणी सोमवार पण होता, म्हणून आपण घरात एक छोटीशी शिवाची पूजा केली तर, शिवलिंगाची वगैरे. आणि मग आपल्या घरातल्या सुवासिनी आहेत ना, मग त्यानिमित्तानेच मी हळदी कुंकू पण करून घेईन. म्हणजे श्रावणातला सोमवार पण आहे आणि त्याच निमित्ताने हळदी कुंकू पण होऊन जाईल. म्हणजे मला ना आणखी बरं वाटेल असं वाटतंय मला. आता असं म्हटल्यावर आजी म्हणते की हो, म्हणजे खूपच छान कल्पना आहे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणायला लागते की आजी, आणि ना त्याच निमित्ताने ना मी त्यांना काहीतरी वाण देईन. म्हणजे अंजलीताई, नम्रताताई आणि मामी यांना मी चांदीचं पैंजण गिफ्ट करेन. म्हणजे तेवढाच त्यांनाही सुवासिनींना आनंद होईल. तेव्हा मग लगेच आजी म्हणते की हो गं ईश्वरी, खरंच खूप छान कल्पना आली तुझ्या डोक्यामध्ये. खरंच हा सगळा विचार ना फक्त तूच करू शकते. खरंच खूप खूप उत्तम कल्पना आहे आणि तू करू शकतेस हे सगळं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आजी, मलाही तेच करायचं आहे आणि म्हणूनच मी विचार करते की आपण ही छोटीशी पूजा ना आज करूनच टाकू, म्हणजे सगळं एकदम बढिया होऊन जाईल. तेव्हा आजी म्हणते की बरं चालेल, कर हो तुझ्या मनासारखं, काहीच हरकत नाही. असं म्हणून आता ईश्वरीला ती आशीर्वाद देते आणि नंतर ईश्वरी विचार करते की आता मला बघायचं आहे की नेमकं हे सगळं काय. हा जो घुंगरू आहे तो नेमका मामीच्या पैंजणाचा आहे की आणखी काय, हे आता मला बघता येईल. ईश्वरीचं हे सगळं करण्यामागचा तोच उद्देश असतो. त्यानंतर ईश्वरीने सगळी व्यवस्थित अशी पूजा मांडलेली असते आणि छान अशी पूजा मांडून ती तयारी, म्हणजे सगळ्यांची वाट बघत असते. तेवढ्यातच आता इथे मामा म्हणतो की वल्लरी, जा जा आवर, लवकर आवरून घे आणि चल, आज श्रावणी सोमवार आहे. असं म्हणून मामा तिला उठवतो. तर इथे ईश्वरीची सगळी अगदी व्यवस्थित पूजेची मांडणी करून झालेली असते आणि मग पूजेची मांडणी बघून इथे आजी आणि नम्रता येतात आणि म्हणतात की वा, खूपच सुंदर झालेली आहे मांडणी. तेव्हा मग ईश्वरी हिने इतकी छान मांडणी केलेली असते. नमू पण म्हणते की हो, खूपच छान वाटतं आहे, म्हणजे इशूची सगळी तयारी झालेली दिसते. तेव्हा ती म्हणते की हो गं ताई, सगळी तयारी झालेली आहे माझी. आता ती हसायला लागते. नम्रता ईश्वरीला म्हणते की इशू, म्हणजे तू पूजा तर केली आहे, मांडणी चांगली केली आहे, पण आणखी काहीतरी दिसतंय तुझं प्लॅनिंग. ती म्हणते की हो, ते ना सगळं सरप्राईज आहे, ते नंतरच बोलेन. तेवढ्यात आता आकाश आणि अर्णव येतात आणि ते दोघं म्हणतात की चलो, आम्ही ऑफिससाठी निघतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की ओ, कुठे निघालात, थांबा जरा, इथे पूजा आहे सोमवारची. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, अगं मी लेट होतो आहे, मला ऑफिसमध्ये खूप कामं आहेत, हे पूजा वगैरे तुम्ही घ्या आटपून. तेव्हा मग आता अर्णव गप्प बोलल्यामुळे आकाशला काहीच बोलता येत नसतं. ती म्हणते की अर्णव सर, असं करू नका, आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि पूजा आहे, सो तुम्हाला जाता येणार नाही, थोडा वेळ तरी थांबा, निदान पूजा झाली की मग निघून जा. तेव्हा इतकं काही होत नाही तुमच्या, म्हणजे 5-10 मिनिटाने. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, तसं काही नाही आहे. मग आकाश भाऊजी, तुम्ही थांबा, समजलं, तुम्ही तरी थांबा, असं म्हणून आता ती थांबायला सांगतात. तेव्हा आकाशलाही काम आहे असं अर्णव ओरडत असतो. ईश्वरी म्हणते की तुम्ही गप्प बसावं, आकाश भाऊजी तुम्ही हो म्हणा, थांबाल म्हणून म्हणा. असं म्हणून ती आता त्याला थांबवत असते आणि नंतर आजीला ईश्वरी सांगते की आजी, तुम्ही तरी सांगा ना अर्णव सरांना निदान थांबायला थोडा वेळ, इतकी पूजा आहे आपल्या घरात, इतकं मनोभावे चाललं आहे सगळं, हे दोघं थांबले तर काय होणार आहे. आकाश भाऊजींना थांबायचं, पण ह्यांनाच घाई झालेली आहे असं आता ती म्हणते. त्याचबरोबर आता ईश्वरीचं म्हणणं ऐकून आजी म्हणायला लागते की हो चिंटू, अरे थोडा वेळ थांबलास तर काही होणार नाही, थोडा वेळ थांब. म्हणजे कसं आहे ना, ईश्वरी म्हणते म्हणून नाही तर मी म्हणते म्हणून थांब.
5 मिनिट थांबायला काहीच हरकत नाही आहे, हो ना? तेव्हा मग लगेचच आजी त्याला असं म्हटल्याबरोबर अर्णव म्हणतो की ओके, मी 5 मिनिट्स थांबेन, ठीक आहे, त्याच्यानंतर मी निघणार. आणि हो मिस इंदोर, एक गोष्ट लक्षात घे, मला आजी म्हणाली आहे ना म्हणून मी थांबतो आहे, तुझ्यामुळे मी थांबत नाही आहे, ओके, असं तो म्हणतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आजी म्हणतायत ना मग म्हणूनच थांबा, जा गपचूप जाऊन बसा तिकडे, असं म्हणून आता ती जायला सांगते. आणि नंतर अर्णव तिला बोलून दाखवतो की फक्त 5 मिनिट्सचा, त्याच्यापुढे मी नाही थांबणार. ईश्वरी म्हणते की हो जा जा बसा, असं म्हणून आता सगळेजण असतात. तेवढ्यातच तिथून मामी येते आणि मामी कुठेतरी निघालेली असते. ईश्वरी म्हणते की मामी कुठे चाललात तुम्ही? तेव्हा ती म्हणते की का गं काय झालं, आज श्रावणातली पूजा वगैरे? ईश्वरी म्हणते की हो मामी, आज श्रावणी सोमवार आहे ना, त्यासाठी पूजा आहे आणि म्हटलं मग हळदी कुंकू पण करून घेऊ लगे हात. तेव्हा मग लगेचच आता मामी म्हणते की अच्छा बरं ठीक आहे, चांगलं आहे. तर मग ईश्वरी म्हणते की हो बसा इथेच, मी तुमच्यासाठी स्पेशल वाणही आणलेलं आहे. आता मग मामी तिथेच थांबते आणि नम्रताला खूप आनंद झालेला असतो. तिची लग्नानंतरची पहिली श्रावणातली पूजा असते. तर ईश्वरी मनोभावे आता सुरुवातीला पूजा करते शिवलिंगाची आणि नमस्कार करत असते. आणि नमस्कार करून ती तिच्या पुढचे जे काही प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये ती यश मागत असते. तर ईश्वरी आता बाजूला होऊन मामीला नमस्कार करायला देते. तर मामी आता शिवलिंगाला नमस्कार करत असते. हे सगळं आता खूप आनंदाने चांगल्या वातावरणाने घरात सुरू असतं. मामाला आजीला यामुळे खूपच बरं वाटत असतं. ईश्वरीमुळे घर अगदी प्रसन्न झालेलं असतं. नंतर ईश्वरी आता मामीकडे बघत असते की मामी नेमकं काय करते आणि कसं करते ते. त्याच्यानंतर नम्रताला आता ती पूजा करायला सांगते. आता नमू बिचारी अगदी साध्या भोळ्या मनाने याची प्रार्थना करत असते शिवलिंगाची. तर हे सगळं आता होत असताना नम्रता करत असताना वल्लरी मात्र आनंदाने बघत असते. तर त्यांची पूजा संपन्न झाल्यानंतर दोघीजणीही बाजूला उभ्या राहतात. तेव्हा मग आता लगेच मामा म्हणतो की अरे वा, म्हणजे बघा पूजा अगदी उत्तमरित्या छान झालेली आहे, श्रावणी सोमवार अगदी पवित्ररित्या पार पडलेला आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की चला तुम्ही दोघीजणी बसा, तुम्हाला हळद कुंकू देते मी. तेव्हा मग आता मामी आणि नम्रता दोघीजणीही पाटावरती बसतात. ईश्वरी आता त्यांना हळदी कुंकू देत असते. मग नंतर ईश्वरी आता हळदी कुंकू देते आणि म्हणते की मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल वाण पण आणलं आहे बरं का, म्हणजे मी तुमच्या दोघांसाठी स्पेशल काहीतरी वाण आणलं आहे. असं म्हटल्यावर आता वल्लरी बघत राहते की ईश्वरीने काय इतकं आणलं आहे, म्हणजे स्पेशल म्हणते, सरप्राईज म्हणते, अगदी काय असं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके आजी, आता पूजा तर झालेली आहे, सो मी निघायला काहीच हरकत नाही आहे ना, मी निघतो. असं म्हणून आता अर्णव म्हणायला लागतो की 5 मिनिट्सच्या वरती झालेले आहेत, सो मला निघायला पाहिजे. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की अहो अगदी 5 मिनटं, म्हणजे 5 मिनटंच धरायला नको आहेत, म्हणजे इतकं सगळं झालं तरी तुमचं तेच आपलं 5 मिनटं थांबायला काय होते. अर्णव म्हणतो की मी बोललो होतो, कमेंट केलं होतं, पण मग त्याच्यापेक्षा जास्त कशाला. तेव्हा आजी म्हणते की चिंटू हे बघ, मी तुला आता एकच सांगते की हे सगळं जे काही उत्सव वगैरे आहे ना रे, हे सगळे उत्सव वगैरे काही आपल्या मनासाठी नसतात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी देवाकरता असतात ते ठीक, पण असंही समज की आपण आपल्या माणसांच्या आनंदासाठी हे करतो आहे. आपल्या माणसांचा आनंदही तितकाच महत्त्वाचा असतो ना, त्याच्यासाठी मी म्हणते की हे केलंस तर खरंच खूप चांगलं होईल. नंतर मग ईश्वरी म्हणत असते की ऐका जरा, माझं नाही तर आजीचं तरी ऐका काय म्हणते ती. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू तर ना काही बोलूच नको, तुझं तर आपलं नेहमीचीच ती बडबड असते. ती म्हणते की ओ जरा शांत बसा. तेव्हा मग दोघीजणी पाटावर बसलेले असतात. नमू म्हणते की इशू, अगं तू आम्हाला दोघींना असंच बसवून ठेवलं आहे, त्यापेक्षा तू एक काम कर, तुम्ही दोघंही असं इथे पूजा मांडली आहे भांडण्यापेक्षा रूममध्ये जावा आणि भांडा. ईश्वरी म्हणते की ओ चला खोलीमध्ये, मी तुमच्यासोबत भांडण करते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर प्लीज, तुझी जी पूजा मांडलीस ती बघ पहिले, त्या दोघींना तू हळद कुंकू वाण काही देणार आहेस ना, ते दे जा. तेव्हा म्हणते की हो हो माहिती आहे मला, देते मी. असं म्हणून आता ईश्वरी तिथून बाजूला जाते आणि आजी म्हणते की चला रे भांडू नका, आणि दोघांकडे बघून ती हसायला लागते. खरं तर त्यांचं हे दोघांचं नवरा बायकोंचं लुटूपुटूचं गोडाचं भांडण असतं, म्हणून आजीला हसायला येत असतं. त्यानंतर ईश्वरी आता मामीजवळ आणि नम्रताजवळ येते. सुरुवातीला ती मामीला हळद कुंकू देते आणि म्हणते की मामी आता ना मी तुम्हाला वाण देते, मी तुमच्यासाठी वाण आणलं आहे. ते म्हणजे आता ती हळद कुंकू देऊन ओटी भरून घेते आणि आजी बघत असते की ईश्वरी सगळं अगदी सागर संगीत करत असते आणि मामी पण ओटीमध्ये तिचं जे सुवासिनीचं साहित्य असतं ते सगळं घेते आणि म्हणते की हे बघा तुमच्यासाठी सरप्राईज आहे दोघींसाठी, मी दोघींसाठी चांदीचे पैंजण आणलेत,
हे ऐकून त्याही खूप खुश होतात आणि नम्रता म्हणते की वाव इशू खरंच खूप सुंदर आहे. आणि मामी पण खुश होते. मामी म्हणते की अगं ईश्वरी दे आणि इकडे. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही मामी मी ना स्वतःच्या हाताने तुमच्या पायामध्ये घालणार आहे. तरी ते अर्णवला हे काही वेगळंच वाटतच तो गप्प असतो. ईश्वरीचं हे सगळं काय चालू आहे त्याला काहीच कळत नसतं. तर ईश्वरी आता म्हणते की मी घालेन तुमच्या पायात. नम्रता बघायलाच लागते. तेव्हा मामी म्हणते की अगं ईश्वरी राहू दे ना, मी करते ना, तू कशाला उगीच काळजी करते, मी करते आणते इकडे, म्हणजे मी घालेन नंतर. ते म्हणते की मामी बघा हा तेवढाच मला आशीर्वाद मिळेल ना तुमच्या पायाला हात लावला तर, त्यामुळे मी घालते. तेव्हा आता वल्लरी नको नको म्हणत असताना ईश्वरी फोर्सच करते की आज सोमवार आहे, सुवासिनीचा वार आहे, त्यामुळे नाही म्हणायचं नाही, चला आणा पाय तुमचे इकडे, मी तुमच्या पायामध्ये घालून देते. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं बाई इतका आग्रह करतच असशील तर ठीक आहे घाल. आता मामी स्वतःचा पाय पुढे करत असते. ईश्वरी म्हणते की मग आता कसं, म्हणजे मला तितकंच शहाणही वाटेल ना की मी माझ्या हाताने पैंजण सुवासिनींच्या पायात घातले म्हणून. तेव्हा आता वल्लरी ही तिचा एक पाय पुढे करते आणि मग ईश्वरी तिच्या पायांचं पैंजण बघत असते. म्हणजे तिच्या पायाच्या पैंजणामधलं घुंगरू वगैरे पडलं आहे की काय ते ती बघत असते. तेवढ्यातच आता वल्लरीला त्या पैंजणामध्ये काहीच तुटलेलं दिसत नसतं ईश्वरीला. तेव्हा ईश्वरी ते जुनं पैंजण काढते आणि वल्लरीच्या पायामध्ये नवीन पैंजण घालायला लागते. आता ती पैंजण घालायला जाते तेवढ्यातच ईश्वरी म्हणजे का असं करते याच्याकडे लक्ष गेलेलं असतं वल्लरीचं, आणि ती पैंजण काढते आणि दुसऱ्या पायामध्ये पैंजण घालते. आणि पैंजण घालून झाल्यानंतर आता ईश्वरी विचार करते की नाही या पायात तर काही नाही आहे. म्हणूनच ईश्वरी म्हणते की मामी आता दुसरा पाय पुढे करा. आता वल्लरीला ती दुसरा पाय पुढे करायला सांगते आणि दुसरा पाय पुढे केल्यानंतर आता ईश्वरी ते जुनं पैंजण बघते तर त्या पैंजणामधलं उजव्या पायामधलं जे घुंगरू असतं ते खाली पडलेलं असतं. आता त्याच्यामधले एका जागेमधले घुंगरू म्हणजे जे 3-4 घुंगरू असतात जे ईश्वरीला सापडलेले असतात ते खाली पडलेले असतात. आता मात्र ईश्वरी ते बघते आणि म्हणते की मामी, आणि ती पैंजण काढायला जाते आणि मनातच म्हणते की कळलं, म्हणजे मला त्या ठिकाणी जे काही घुंगरू सापडले होते ते वल्लरी मामीच्याच पैंजणाचे होते, म्हणजे ती बाई मामीच आहे हे आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की मामा हा म्हणत असतो की अगं वल्लरी मी बाहेर जरा जातोच आहे, तर तुझे ते जुने पैंजण आहे ते देतेस तर दे, ते मी व्यवस्थित रिपेअर करून आणतो. तेव्हा मग वल्लरी म्हणते की नको आता ते पैंजण नको, कारण की त्या पैंजणांचं काम आता झालेलं आहे, त्यांना मी आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे. असं म्हणून मामी मुद्दामच मामाला ते सगळं बोलून दाखवते आणि मामाला काही कळत नसतं की वल्लरी हे सगळं असं का बोलून दाखवते. तर इथे आता मामा म्हणतो की ही अशी का बोलते, तर ईश्वरी आता विचारांमध्ये असते, तिचं पुढचं काम सुरू झालेलं असतं. तेवढ्यातच आजी आता अर्णवला म्हणते की चिंटू आता मी खूप खुश आहे, फक्त एकच गोष्ट हवी, ते म्हणजे तू आणि ईश्वरी दोघांनीही मला छान असा गोंडस बाळ द्यावं, गोंडस नातू द्यावा किंवा नात द्यावी असं वाटतंय मला. तेव्हा तितक्यातच इथे आता मामा म्हणत असतो की पुढच्या गोष्टींची तयारी झालेली दिसते आणि ईश्वरी आता रिपोर्ट बघत असते. तेवढ्यातच मामा म्हणतो की आई अगं आई तू जे म्हणालीस त्याची सुरुवात झाली वाटतं, ती आनंदाची बातमी आली वाटतं. असं म्हणून आता मामा धावत धावत आतमध्ये जातो. ईश्वरी विचार करते की काय झाले, मामा असे धावत धावत आतमध्ये का गेले, कसल्या गोष्टीसाठी खुश झाले, तिला काही कळत नसतं. आता नेमकं ईश्वरीच्या मनात आणि काय चाललं आहे आणि खरंच ईश्वरी प्रेग्नेंट आहे का, सगळं पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.